मापाच्या ब्लाऊजवरून किंवा जुन्या ब्लाऊजवरून परफेक्ट माप कसं घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर बघणार आहोत। मापाच्या ब्लाऊजवरून माप घेताना तुम्ही जर मी दिलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं मेजरमेंट अजिबात चुकणार नाही। पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्ही जो मापाला ब्लाऊज घेतलेला आहे कस्टमरचा तो फार जुना ब्लाऊज घ्यायचा नाही आणि जो ब्लाऊज तुम्ही माप घेण्यासाठी घेतलेला आहे तो कस्टमरला व्यवस्थित बसतो का ह्याची सुद्धा खात्री करून घ्यायची आहे। तसं त्यांना विचारून घ्यायचं। मेजरमेंट घेण्यासाठी जो तुम्ही ब्लाऊज घेतलेला आहे तो जर फार चुरगळलेला असेल तर त्यावर इस्त्री फिरवून घ्या। इस्त्री फिरवताना मात्र काळजीपूर्वक फिरवा जेणेकरून कस्टमरचा ब्लाऊज खराब होणार नाही आणि त्यानंतरच माप घ्यायला सुरुवात करायची आहे। ब्लाऊजवरून मापे घेण्यापूर्वी ब्लाऊजचे हुक लावून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे। ब्लाऊजची उंची नेहमी मागील साईडने मोजायची। उंची कशी मोजायची बघा, शोल्डरच्या बरोबर मध्यावरती टेप ठेवायचा आणि पाठीमागील टक्सच्या बरोबर खाली आपल्याला असा टेप ठेवून ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे। तर बघा ह्या ब्लाऊजची उंची 13.5 इंच आलेली आहे। ब्लाऊजची उंची मोजली की लगेच मागील गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे। मागील गळ्याची उंची मोजण्याच्या तुम्हाला 2 पद्धती दाखवते। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मागील गळ्याची उंची मोजू शकता। पहिल्यांदा काय करायचं, शोल्डरच्या मध्यावरती टेप सरळ ठेवायचा आणि टेप असा बरोबर गळ्याचा एंड जिथे आहे त्या लाईन मध्ये टेप फोल्ड करायचा। तर बघा इथे मागील गळ्याची उंची किती आली, 10.25 इंच। ज्या वेळेस आपण कटिंग करताना मागील गळ्याची उंची टाकू त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, मागील गळा उंचीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जास्त घ्यायचं आहे, कारण आपण मागील गळ्याची उंची सरळ मोजलेली आहे। आले लक्षात? ज्यावेळेस तुम्ही मागील गळ्याची उंची मोजताना ही पद्धत वापराल त्यावेळेस तुम्हाला कटिंग करताना अर्धा इंच शिलाई मार्जिन हे जास्त घ्यायचं आहे। त्यावेळेसच मागील गळ्याची उंची ही बरोबर तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी भेटेल। आता दुसरी पद्धत दाखवते। तर बघा टेप असा इथे कॉर्नर वरती ठेवायचा अगदी शोल्डरच्या कडेला आणि बरोबर मागील गळ्याचा मध्य जिथे आहे तिथपर्यंत टेप असा क्रॉस ठेवून मागील गळ्याची उंची मोजायची। तुम्ही बघू शकता इथे मागील गळ्याची उंची किती आली, 10.25 इंच। या पद्धतीने गळा मोजल्यानंतर कटिंग करताना मागील गळा जेवढा आला आहे तेवढाच घ्यायचा आहे, एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं नाही, कारण आपण मागील गळ्याची उंची ही क्रॉस मध्ये घेतलेली आहे किंवा मोजलेली आहे। आता पुढील गळ्याची उंची मोजूया। पुढील गळ्याची उंची मोजताना टेप शोल्डरच्या अगदी कडेला असा ठेवायचा आणि हुक पट्टीपर्यंत टेप क्रॉस ठेवून पुढील गळ्याची उंची मोजून घ्यायची। किती आली उंची, 6.25 इंच। एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण गळ्याची उंची क्रॉस मोजतो त्यावेळेस गळ्याचं माप टाकताना शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं नाही। ओके, आता शोल्डर पट्टी मोजून घेऊया। जिथून बाही जोडलेली आहे तिथून आपल्याला शोल्डर पट्टी मोजायची असते। या पद्धतीने शोल्डर पट्टी किती आली, 2.5 इंच। 2.5 इंचापेक्षा शोल्डर पट्टी जर कमी ठेवली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस वाढतात। आपण ब्लाऊजची उंची मोजून घेतली, मागील गळ्याची उंची मोजून घेतली, पुढील गळ्याची उंची मोजून घेतली, शोल्डरचा आपण माप घेतलेला आहे। आता आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे। बाहीची उंची कशी मोजायची बघा, पहिल्यांदा दंडगेर व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आणि बरोबर शोल्डर पासून पुढे बाहीची उंची मोजून घ्यायची। किती आली बाहीची उंची, 5.5 इंच। हे बघा बरोबर 5.5 इंच बाहीची उंची आलेली आहे। आपण एका साईडची बाहीची उंची मोजून घेतली, आता दुसऱ्या साईडची सुद्धा बाहीची उंची मोजून घ्यायची आहे। बऱ्याचदा बाहीची उंची कमी जास्त सुद्धा असू शकते, सो त्यामुळे दुसऱ्या साईडची सुद्धा बाहीची उंची मोजून घ्यायची आहे। इथे सुद्धा बाहीची उंची 5.5 इंच आलेली आहे। आता दंडगेर मोजूया। दंडगेर मोजण्यासाठी पहिल्यांदा दंडगेर असा सरळ करून घ्यायचा या पद्धतीने आणि त्यानंतरच दंडगेर मोजायचा आहे। दंडगेर आपल्याला निम्माच मोजायचा असतो, कारण आपण कटिंग करताना दंडगेर निम्माच टाकत असतो, सो त्यामुळे दंडगेर मोजताना नेहमी लक्षात ठेवायचं दंडगेर दोन्ही बाजूचा मोजायचा आहे। बाहीची उंची मोजून घेतली, बाहीचा दंडगेर मोजून घेतला। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे माप आहे ते बघायचं आहे, ते म्हणजे छाती घेराचं माप। छाती घेर मोजण्याच्या तुम्हाला 2 पद्धती दाखवते। पहिली पद्धत बघूया। तर बघा या पद्धतीमध्ये ब्लाऊजचे हुक लावलेले असावेत। आता छाती घेराचं माप कसं घ्यायचं बघा, फिटिंगच्या सरळ लाईनवरती टेप ठेवायचा आणि आर्महोल पासून ते दुसऱ्या साईडच्या फिटिंगच्या लाईन पर्यंत असा आडवा टेप ठेवायचा आणि छाती घेर मोजायचा। किती आला, 18 इंच। हे बघा बरोबर 18 इंच छाती घेर आलेला आहे। आता 18च्या डबल करायचं,
किती येणार 36 इंच. तर छाती घेर किती आला 36 इंच. ही झाली एक पद्धत. छाती घेर मोजण्याची आता दुसरी पद्धत बघूया. पहिल्या पद्धतीमध्ये हुक आपण लावलेले होते. दुसऱ्या पद्धतीमध्ये वरचे 2 हुक आपल्याला काढायचे आहेत. आता फिटिंगच्या लाईन पासून ते हुक पट्टीपर्यंत आपल्याला टेप सरळ ठेवून मोजायचं आहे. किती आलं 9 इंच. आता छातीचा हा एकच भाग झाला. आपल्याला चौथा भाग काढायचा आहे छातीचा. चौथा भाग कसा काढायचा तर 9 इंचावरती आपल्याला 4 वेळा टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने 4 वेळा टेप आपल्याला 9 इंचावरती फोल्ड करायचा आहे. तर हे बघा, 9 इंचावरती 4 वेळा टेप फोल्ड करून घेतला. किती आलं 36 इंच. तर आपला छाती घेर किती आला 36 इंच. बरोबर. एकदा दुसऱ्या सुद्धा साईडचा घेर मोजून घ्यायचा आहे. हुकपट्टीच्या साईडने मोजताना हुकपट्टी आपण मापामध्ये पकडली होती. लूपपट्टीच्या साईडने मोजताना लूपपट्टी मापामध्ये पकडायची नाही. ओके. ह्या साईडने सुद्धा बघा 9 इंच छाती घेर आलेला आहे. म्हणजेच संपूर्ण छाती घेर किती आला आपला 36 इंच. आता शेवटचं माप आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे कमर घेराचं. याच्या सुद्धा तुम्हाला 2 पद्धती दाखवणार आहे. पहिल्यांदा सर्व हुक काढून घ्यायचे आणि हुकपट्टीपासून आपल्याला कमर घेर मोजायला सुरुवात करायची आहे. संपूर्ण घेर असा मोजून घ्यायचा. लूपपट्टी मापामध्ये पकडायची नाही. जसं आपण छाती घेर मोजताना लूपपट्टी मापामध्ये पकडली नव्हती, सेम ॲज इट इज आपल्याला कमर घेराचं सुद्धा माप घेताना लूपपट्टी मापामध्ये पकडायची नाही. तर बघा, कमर घेर किती आला 31 इंच. ही झाली एक पद्धत कमर घेर मोजण्याची. आता दुसरी पद्धत बघूया. तर हे बघा, फिटिंगच्या लाईनवरती टेप ठेवून हुकपट्टीपर्यंत सरळ कमर घेर मोजायचा. किती आला 7.25 इंच. हा झाला एक भाग. आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तर काय करायचं, 7.25 इंचावरती 4 वेळा टेप फोल्ड करायचा. जसं आपण छाती घेर मोजताना केलं, सेम ॲज इट इज आपल्याला कमर घेर मोजताना करायचं आहे. हे बघा, 7.25 इंचावरती 4 वेळा टेप फोल्ड केला. किती आलं 31 इंच. म्हणजे कमर घेराचं माप किती आलं 31 इंच. दोन्ही पद्धतीने आपण कमर घेर मोजला तर कमर घेर किती येतोय 31 इंच. यानंतर तुम्ही आर्महोल सुद्धा मोजू शकता, पण मी ज्या पद्धतीने कटिंग करते त्या पद्धतीमध्ये मी आर्महोलचं माप टाकत नाही. तरी सुद्धा ब्लाउज फिटिंग केल्यानंतर परफेक्ट आर्महोल निघतो. तर बघा, अशा पद्धतीने आपण जुन्या मापाच्या ब्लाउजवरून सर्व मापे घेतलेली आहेत. कोणकोणती मापे घेतली आपण ब्लाउजची उंची, मागील गळ्याची उंची, पुढील गळ्याची उंची, शोल्डर पट्टी, बाही उंची, दंड घेर, छाती घेर आणि कमर घेर अशा पद्धतीचे आपण सर्व मापे जुन्या ब्लाउजवरून घेतलेले आहेत. तर बघा, जुन्या ब्लाउजवरून किंवा मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची हे अगदी सविस्तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ज्या आपण ब्लाउजवरून मापे घेतली त्या मापाचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझा व्हिडिओ आज पहिल्यांदाच बघताय किंवा तुम्ही नेहमी बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा. बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात.